काजू आमटीचं वास्त लय भारी राहिलं भाऊ. हा वहिनी. खायला लय भूक लागली गड्या. ए काजू वाढ बरं पटकन. अहो पण राणी वहिनी, डुबे आजी. वहिनी राणी गेली मीटिंगला. नाही काय आहे, ग्रामपंचायतीची मीटिंग आहे ना, तर सगळे सदस्य धुरपदाबाई आणि बाहेरचे साहेब आलेले. आणि राणीची काळजी करू नका तुम्ही, ती जिड जेवायला मिळालं तिड भिडती. हा हा ना. ए काजू वाढ ना पटकन. अहो पण डुबे आजी. काजू तू जाय बरं, विचारून तर ये. अहो मग नाही ऐकायच्या त्या. सकाळपासून माझ्या संग नाही बोलल्या. तू पाय तर खरं, आता तिच्या आवडीची आमटी केली म्हणजे ऐकन ना. हा तू जाय. आणि तसं पण सासूबाईंचा राग तो जादा राहत नाही. जाय विचारून ये. बरं. Gopu, why don't you eat? डुबी आजी. Oh, okay. Kajal will come here. नेमकं म्हणल्या काय त्या? ते वहिनी डुबी आजीला जेवायला तयार करून घेऊन येतील म्हणले. हा आयला एका वाक्यात एवढं. हा हे तर भारी होऊन भारी आहे मग. काय ग? अगं काय झालं? नाही ऐकलं त्यांनी. सासूबाईंचा नाग दे लहान लेकराव आणि साहेबाई. एकदा नाही म्हणल्या म्हणजे नाहीच. थांबा मी आज बघते. कुठं झाली बाई खाली? तू काय रिकामं भांडण वाढून ठेवशील? बाई आता मी कशाला वाढून ठेवू? ए भाऊ गप ना. हा ए मदन, हा अब तू जाय बरं. हा हा मदन, अरे तू ऐकतीन त्या. जाय. बर आलो. आजी काय रे पोरं, चाल बर चहा. मी काय जेवत नसते. काढला तिने हिडिओ, एवढं मनाला लावून घेते काय? मदन, तो हे मनाला नसल लागत, पण माया मनाला लागतं. आजी म्या म्हणतोय म्हणून चाल बर. नाही म्हणलं ना. आजी मला लय भूक लागली, चल की. मग तुम्ही जेवून घ्या, मी तुम्हाला थांबा म्हणले. अगं पण असं कसं? तुम्ही जेवा म्हणले ना, मी जेवण नाही तर उपाशी राहील. अगं पण असं कसं आजी? मदन, तुला कधी कशाला नाही म्हणले का मी? जा जेवून घ्या तुम्ही. बर. काय म्हणले आजी? तुम्ही समजे जेवण करून घ्या म्हणले. हा ना काजू बहिणी, वाडा भर लवकर, आमटी गार व्हायची नाही तर.
ताट वाढून झाले, चला जेवायला सुरुवात करू. हा Kaju, why you're not eating? ते वहिनी कमून नाही जीव राहिले ते याच्या राहिले. काजू, तू बी वयस जेवायला. हो डुबी आजीने बसली तर कसं बसता येईल? अरे ती म्हणली ना का तुम्ही जेवून घ्या म्हणून, मग हा पण डुबी आजी जेवला बिगर मी नाही जेवणार. Gopu? She says she will eat only after Dubiaji had a meal. Oh, okay. I have an idea. You come with me. आयला राजकुमारजी ताट घेऊन का म्हणून गेल्या गाड्या? ते डुबी आजींसाठी ताट नेलंय. आयला काय म्हणा, राजकुमारजी एकदम घरच्या सुनासारखं वागायला लागल्या बरं का. खाजू अगं पाणी दे. हळू पाणी पी. Divyaji. राजकुमारीजींचा आजी ऐकतील का नाही काय माहित. राजवाहिनी आमची द्या. Divyaji, please come. Sit. Come. Sit. बस. गोप्या, त्यांना सांग मला जेवायचं नाही म्हणून. Divyaji, I know you're angry, but just taste it. आजे, अगं तू चिडली हे कळतंय त्यांना, पण एक तरी घास खाना असं म्हणायलेत. Divyaji. फक्त एकच घास. She will take a bite. Oh, okay, no problem. हा आजे, चलन म्हणले. मीठ जास्त पडलंय वाटतं. जाळ कमी करायला पाहिजे होता. डाळ कमीच आहे.
तुम्ही सांगितलं असतं तर नसतं चुकलं. तू कुठं ऐकती मा? तुला सांगाया Dibyaji, it's not casual fault. It was my idea to make a video, and she got ready as she thought Madan will get money from it. It was not intentional to hurt you. However, Casual did something for herself? No, she did everything for family. आजी, अगं वहिनीने हे समज राजकुमारींच्या म्हणण्यावरच तर केलंय, आणि ते बी मदनला पैशाची गरज होती ना म्हणून केलं होतं. आजी, अगं वहिनीने कधी स्वतःसाठी विचार केलाय का? नाही ना. अगं समजा घरच्यासाठी तर विचार करते ना ती. मग काय झालं केलं तर? आदर्श सून आहे ना ती. नाही का काजू? आजी, काही खाल्लं का? काय 2 घास आजी संग? आणि आता पुन्हा चुकीचं वागू नको. मदन भाऊजी, ओ मदन भाऊजी, बाहेर या. मदन भाऊजी, राणी वहिनी का म्हणून एवढ्या हाका मारून राहिल्या? काय झालं वहिनी? बाई 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 बाई, आता आम्हालाच विचारा तुम्ही भाऊजी. ए अगं काय झालं? हा, का म्हणून एवढा गोंधळ करून राहिली? ना ना, लई आव नका आणू तुम्ही. राणे, थोबाड सांभाळून बोल. एवढे दिवस थोबाड बंद ठेवलं ना म्हणूनच हे झालंय. तो डोल नंतर बडेव. आधी काय झालं ते सांग. काय झालं ते सांगू? वय मदन भाऊजी, हा, दुर्पदा बाईकडं तुम्ही आपलं वावर घाण टाकलं ना. काही काय परवडून राहिली? डुबियाजी, काही बरं ना म्या. ग्रामपंचायतीच्या सभेत स्वतः दुर्पदाबाईंनी सांगितलंय मला. आणि जर का खोटं वाटायलंय ना तर विचारा ना, विचारा भाऊजींना. रे बदल, दुर्पदा बाई करता वावर गाण टाकलंय, खरंय का? सांगा ना भाऊजी, सांगा ना काय खरंय ते. अगं तू जरा गप्पास ना. तुम्ही गवसा, तुम्हाला आधीच सांगून ठेवायले मी. भाऊजी बोलता का का आणू दुर्पदाबाईला? अगं तू जरा गप राहिला, त्याला बोलू दे. ए मदन, सांग बाबा लवकर. मदन, हा, बघितलं ना, दिलं ना बोलू. बघा ना आता.
अरे हे काय केलंस पोरा? काय? अरे वावर घाण ठेवलं तू. अरे देवा, अरे काय करून ठेवलं रे तू? सासूबाई, नानानेच परवानगी दिली ती. काय मी परवानगी दिली ती? अगं काळ्या आईला गाण ठेवायचा विचार मनात सुद्धा येऊ शकतो का? अरे काय बी काय बरं तुला राहील तू? नाना काही बरं ना म्या स्वतः धुरपदाबाईंनी सांगितलंय मला. काय? हा मग तुम्ही परवानगी दिली ती म्हणून. बाई, म्हणजे मदन भाऊजींनी थाप मारली वाटतं. मदन, अरे हिम्मत तरी कशी झाली तू असं करायची? हा, अरे यांचं तरी विचारायचं असतं मला. अरे हे 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 समजा तुमचंच आहे ना. याला काय अर्थ आहे राव? ए मदन, अरे नुसता सबूत काढला असता ना, सारी जमीन फुकून दिली असती तुझ्या नावानं. पण हे उलटे धंदे चांगले नाही राव. पाहिलं का? हा, पाहिलं का समद्यांनी? ओ मदन भाऊजी, पाहिलं का? माझ्या नवऱ्याला काळीची किंमत दिली नाही तुम्ही. मंगीच्या लग्नात तो कुणी विचारा ना त्यांना. समद्यांच्या तोंडात मदन हाय ना खर्चाला, मदन हाय ना खर्चाला. आता बघा, आज हे मोठे असून सुद्धा जमीन द्यायला तयार झालेत, आणि तुम्ही घरच्यांना फसवलत ना. राणे, अगं जरा जिभेला आवर घाल. कौनावर घालू? हा, तुमच्या समद्याच्या तोंडात शिवलेत ना. माय समद्यांनी यांना दागिने काढू काढू दिलेत. हा, आणि तुम्ही वावरच उचलला ना. काय कमी केलं तुम्ही यांना? मदन, अरे का म्हणून केलं तो असं? हा, का म्हणून केलं? अरे मला विचारायचं तर खरी. नाना, मॅच सांगितलं होतं त्यांना. काय? काजू, तो हा आजी, मॅच बोलले होते त्यांना. कवावर गहाण टाका म्हणून, आणि घरात कोणालाच सांगू नका. काजू, अगं तुझ्या डोक्यात आलंच कसं आहे? बाई काजू, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. बाई बाई बाई, अहो त्या दिवशी तर काय काय म्हणत होती. जमीन माझी माये, जमिनीचं प्रेम आणि काय. आणि जसाच नवरा अडचणीत आला तसा समजा जमिनीचं प्रेम गुंडाळून ठेवलं ना धुडक्यात. Gopu, what happened? Maria, such misunderstanding there. No, Kajal didn't do anything. All done by Madan. Don't blame Kajal. मदन,
म्हणजे हे मीच केलंय आज सांगू राहिली वाटतं. ह्याला कठीण राव इडिंगचे बायको, हिला तिकडे इंग्लंडलाच ठेवायला पाहिजे होतं. काय म्हणलं राजकुमारीजी?